कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढे भिके कुतरी घर राखीते. नांदणूक ऐशी सांगा, नाही तरी वाया भागा, थोरपण अंगा तरी ऐसे आणावे. अक्षयी साचार केले सायासानी घर, एरंडासी हार दुजा भार नस आदी. धनकन घरोघरी पोट भरे भिकेवरी, जतन ती करी कोण गुरे वासरे. झाली सकळ निश्चिंती भांडवल सेनमाती, झळझळीत भिंती वृंदावने तुळशीची. तुका म्हणे देवा अवघा निरविला हेवा, कुटुंबाची सेवा तोची करी आमुच्या. नांदणूक ऐशी सांगा, नाही तरी वाया भागा, थोरपण अंगा तरी ऐसे आणावे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपली वर्तमान स्थिती दोन्ही दृष्टीनं प्रतिपादन करतात. स्थितीचे दोन प्रकार आहेत. व्यावहारिक स्थिती, सांसारिक स्थिती, प्रापंचिक स्थिती आणि पारमार्थिक स्थिती. या जगामध्ये मानवी जीवन जगणारे बरीच अशी मंडळी आहे की ते व्यावहारिक स्थितीमध्येच त्यांचं पूर्ण आयुष्य अशा प्रकारचं जातं. या जगामध्ये दुसरा एक वर्ग आहे की पूर्ण आयुष्य परमार्थ स्थितीमध्येच त्यांचं जातं. पण तिसरा एक वर्ग असा आहे की त्यांच्या ठिकाणी व्यावहारिकत्वही असतं, व्यावहारिक स्थिती असते आणि पारमार्थिक अशा प्रकारची स्थिती असते. ज्ञानोबाराय, शुकाचार्य ही मंडळी व्यवहारामध्ये कधी पडलीच नाही. त्याच्यामुळे त्यांची पारमार्थिक स्थितीच, तसं देहदृष्टीने व्यावहारिक स्थिती असते पण व्यवहारामध्ये काही संबंधच नाही आला. बाकीचे तुमच्या आमच्यासारखे सतत कशात असतात? व्यवहारातच असत. ते परमार्थाच्या भानगडीतच नाही आहेत. ते सरळ सरळ म्हणतात व आम्ही काही त्या भानगडीत नाही. यांच्या दुसऱ्याच भानगडी चालू असतात. आणि एक वर्ग असा आहे की तो व्यवहारातही असतो, गृहस्थ आश्रम असल्यामुळे व्यवहारातही आहे आणि परमार्थात आहे. तुकोबारायांनी आपले दोन्ही प्रकारची स्थिती या अभंगामध्ये स्पष्ट ध्वनीत अशी मांडलेली आहे. कोणी विचारलं असेल तुकोबाराय तुमची काय स्थिती आहे हो, कसं काय आहे तुमचं? तुकोबाराय म्हणतात आता आमचं काय पाहायचं बरं, आम्ही सदैव सुडकी. सदैव वेगळा केला आणि सुडके शब्द वेगळा केला की सदैव शब्दातून पारमार्थिक स्थिती सांगितलेली आहे आणि सुडके शब्दातून व्यावहारिक स्थिती सांगितली. आपलं हे असंच असतं, फक्त थोडस हे बदलायचं. आपण व्यवहारात सदैव असतो आणि पारमार्थात सुडके असतो. तुकोबाराय परमार्थात सदैव आहेत आणि व्यवहारामध्ये सुडके अशा प्रकारचे आहेत. सदैव सुडके. तुकोबाराय म्हणतात आम्ही सदैव, अर्थात वेगळा शब्द केला तर सदैव शब्दाचा अर्थ सदैव, दैवानी युक्त. दैव म्हणजे भाग्य आणि भाग्याने युक्त अशा प्रकारचे आम्ही आहोत. भाग्यवान आहोत आम्ही. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, आम्ही पंढरी रायाचे दास असणारे भाग्याचे आहोत, भाग्याचे आहोत. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. म्हणजे जगामध्ये कोण भाग्यवान आहे हो असं विचारलं तर ज्याचं चित्त
भगवंताच्या नामरूपाच्या ठिकाणी जडलेलं आहे. अर्थात भक्ती प्रेमाचा आनंद लुटणारी जी माणसं आहेत ही जगात एक नंबरची भाग्यवान आहेत, एक नंबरची. बाकीचे आभासिक अशा प्रकारचे भाग्यवान आहेत. हा, तयाहुनी कोणी नाही भाग्यवंत. वा, अखंड सांगात गोविंदाचा तीच भाग्यवंते. सरती पुरती धनवित्ते, धनवित्त कुळे अवघी याने ते आगळे. भाग्यवान महाराज ती माणसं आहेत की जी खऱ्या अर्थाने पांडुरंगाला शरण जाऊन भक्तीचा आनंद उपभोगतात. खरे भाग्यवान आहे ते. व्यवहारातले भाग्यवान काय, सकाळी सौभाग्यवती संध्याकाळी गंगा भागीरथी सटवणार अशा प्रकारचं भाग्य आहे. खरं भाग्य नाही. म्हणून भाग्य तरी नव्हे धनपुत्रदारा निकटवास बरा संतापाई. तुकोबाराय म्हणतात आमचं काय विचारतं, आम्ही भाग्यवान आहोत. भाग्यवान आहात तुम्ही तुकोबाराय? हा, आम्ही भाग्यवान आहोत. कशावरून भाग्यवान आहात तुम्ही? वा, कशावरून? एकतर भगवंताचं नाम सतत आमच्या मुखामध्ये असतं. जे भगवंताचं नाम एक वेळ येण्याकरता अनेक जन्मात साधना पुण्य करावं लागतं. एक वेळ यावया. जे जन्मसहस्री ओळखी जे एक वेळ यावया. जयाचे वाचे पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे. जे जन्मसहस्री ओळखी जे एक वेळ यावया. हजारो जन्म सेवा करावी लागते, साधना करावी लागते. त्यावेळेला जे एक भगवंताचं नाम एकदा तोंडात येतं, अशा प्रकारचं भगवंताचं नाम अखंड आमच्या वाणीतून ओघमुखी अमृताचे सार. मस्तक पवित्र सहित रजे प्रेमात चालेला प्रवाह हो नाम ओघ. तसं हिमालयातून निघालेली गंगा घो 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 अशा प्रकारचं ते पाणी वाहत म्हणजे तशा प्रकारचं सारखं ज्यांच्या वाणीतून भगवंताच्या नामाची गंगा घो 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 करत वाहत. जगात भाग्यवान आहेत. जोडून दे असले सत्ताधारी आणि श्रीमंतन, कारखानदारन, कलाकारन, नटन, नाचणारे, हिजडे, हे सगळे भाग्य हे सटवणारे भाग्य आहेत. आज गोड वाटतंय, उद्या ज्या वेळेला त्याच्या परिणामाला भोगायची वेळ येईल, प्रसंग येईल, मग पुढे अवघड यमदंड. मग भाग्यवान किती आहे ते कळतं. ज्यांच्या मुखात भगवंताचं अखंड नाम आहे, खऱ्या अर्थाने ते भाग्यवान आहेत, काही प्रश्न नाही. आणि ते आमच्या ठिकाणी असल्यामुळं आम्ही काय भाग्य, नाम सतत असल्यामुळं भाग्यवान. संतांची संगती आम्हाला असल्यामुळं आम्ही भाग्यवान आहोत. तो काय म्हणे, भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी पिकली असेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. अशा प्रकारचं हे सगळी भाग्याची लक्षणं आमच्या ठिकाणी बसत असल्यामुळं आम्ही भाग्यवान आहोत, भाग्यवान आहोत. आम्हाला तर तुम्ही दलिंदर दिसता, तर तुमचा दलिंदरपणा आहे. आता सोनं एखाद्याला जर ओळखू येत नसेल, हिरा जर एखाद्याला जर गारगोटी वाटत असेल, तर तो हिऱ्याचा कमीपणा आहे का ज्याला ती गारगोटी वाटते त्याचा दलिंदरपणा आहे? त्याला गारगोटी वाटते त्याचा दलिंदरपणा आहे. त्याला तो गारगोटी वाटत असली म्हणून हिरा थोडी गारगोटी होतो. हिरा काय आहे? हिराच आहे महाराज. संतांचं वैभव हे लोकांच्या मानण्यावर नाही अवलंबून. ज्याचं वैभव लोकांच्या मानण्यावर अवलंबून असतं ते लोक मान्य गेले की त्याचं वैभव तर सटवलं. आम्ही सदैव वारकऱ्यांनी स्वतःला दलिंदर नाही मानायचं.
आपण भगवंताशी संबंध जोडलेला आहे. खरे भाग्यवान आहोत आपण. आम्हाला असं का वाटतं? विश्वासच नाही ना. आम्हाला एसीच्या गाडीत बसून चालणारे भाग्यवान वाटतात आणि आम्ही दलिंदर वाटतो. याचं कारण काय आहे? तर आमचा संतावर काय नाही, विश्वास अशा प्रकारचा नाही. फार मोठे भाग्यवान आहे आपण, ज्यांना आळंदी छत्राचा वास आहे, ज्ञानोबारायांचं दर्शन घडतंय, भगवंताचं मुखामध्ये नाम आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये माळा आहे, भगवंताचं ध्यान अशा प्रकारचं करतात. ही मंडळी किती किती भाग्यवान आहे हे वर्णन करण्याकरता शब्दही अप्रिय आहेत. सदैव तुकोबाराय म्हणतात आम्ही कसे आहोत? सदैव. पण त्या सदैवाचा अहंकार नाहीये. तुकोबाराय म्हणतात व्यवहाराच्या दृष्टीनं मग सुडके. आम्ही कसे आहोत? सुडके आहोत. आणि मग सुडकेचं जर विशेषण सदैव करायचं असेल तर सदैव नाही, सदाएव. मग त्याचे सामासिक शब्द करून सदैव म्हणजे सतत, अखंड अशा प्रकारचे आम्ही सुडके आहोत. सुडके सुडके आणि सदैव. तुकोबाराय अहो व्याघात आहे तुमच्या बोलण्यामध्ये. व्याघात. व्याघात म्हणजे एक जण म्हणलं एक म्हातारी होती ना, हा ती लहानपणीच वारली. एक म्हातारी लहानपणी. आता लहानपणी मग म्हातारी कसं काय? याला काय म्हणतात? व्याघात म्हणतात. व्याघात. तसं सदैव म्हणता आणि सुडके म्हणता कसं काय? सुडके काय सदैव असतात का? सदैव सुडके असतात का? विरोध आहे ना त्यांचा. तुकोबाराय म्हणतात तो पाहणाराचा दृष्टिकोन आहे. खरं असं आहे की जे सुडके आहेत तेच सदैव आहेत. तात्विक दृष्टीनं जर चिंतन केलं तर जे सुडके आहे तेच काय आहे? सदैव आहे. सुडके सदैव कसे काय हो? सुडके म्हणजे काय? सुडके या शब्दाचा अर्थ ज्याला कुणीच नाही, ज्याच्याजवळ काहीच नाही. ज्याला कुणीच नाही आणि ज्याच्याजवळ काहीच नाही. घर नाही, जमीन नाही, व्यवहार नाही, व्यापार नाही, बुद्धी नाही. सुडके. खरं म्हणजे ज्याच्याजवळ काहीच नाही त्याला खऱ्या अर्थाने निरपेक्ष सुडका. असा जगात फक्त एकच आहे ज्याच्याजवळ काहीच नाही, ज्याला कुणीच नाही, जो कोणाचाच नाही, ज्याचं कुणीच नाही. असं जगात एकमेव एक आहे. सांगता येईल का तुम्हाला? ते परब्रह्म, सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा. महाराज तो ज्या सत्तेमध्ये, पारमार्थिक सत्ता म्हणतात त्याला शास्त्रामध्ये, सत्ता शब्दाचा अर्थ अस्तित्व, वस्तूचं असणं. ते असण्याचे 3 प्रकार आहेत. आपण झोपेत ज्या वेळेला स्वप्नावस्थेमध्ये जातो त्यावेळेला स्वप्नातले पदार्थ दिसतात का नाही? वस्तू नसल्यावर दिसते का? माझ्याजवळ पैसे नाही, मी पण सुडकाच आहे, पण तरीही मी माझ्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं कोणी तर त्याला मी पैसे देईन. कोणाकोणी भीक मागून देईन. किती देईन? 1 रुपया देईन अक्का. कोण? कुणी सांगायचं वांजेचा पुत्र आम्ही पाहिला म्हणून. वांजेचा पुत्र दाखवा आणि 1 रुपया मिळवा. दाखवू शकाल तुम्ही? नाही. का? नाहीच आहे तो. वस्तू नसेल तर ती काय होत नाही? दिसतच नाही. वस्तू नाही तर दिसत नाही. मग दिसते तर ते काय आहे? असल्याशिवाय वस्तू दिसत नाही. तेव्हा स्वप्न दिसतं की नाही? दिसतं. म्हणजे त्या स्वप्नातल्या वस्तू आहेत. स्वप्नातल्या वस्तू आहेत. पण मग जागं झाल्यानंतर दिसत नाहीत. जागं झाल्यानंतर दिसत नाही हे मान्य आहे, पण स्वप्नामध्ये तोपर्यंत दिसतात. तर मग त्यांना काही ना काही सत्ता मानावी लागते. तर अशा स्वप्नस्थ पदार्थाची सत्ता ही प्रातिभाषिक सत्ता मानलेली आहे.
प्रतीती येते तोपर्यंतच त्यांचं अस्तित्व असतं. प्रतीती संपली, अस्तित्व संपलं, अशा वस्तूला प्रातिभाषिक सत्ता असते. सत्तेचा हा पहिला प्रकार प्रातिभाषिक सत्ता. सत्तेचा दुसरा प्रकार आहे व्यावहारिक सत्ता. आज आपण ज्या सत्तेमध्ये गाथा चिंतनाची सेवा करतोय, तर ही सत्ता कोणती आहे? ही व्यावहारिक सत्ता आहे. आणि तिसरी सत्ता आहे पारमार्थिक सत्ता. व्यवहारातल्या सत्तेतले पदार्थ दिसतात तोपर्यंतच असतात असं नाही. ज्या वेळेला दिसत नाही त्यावेळेलाही ते असतात. प्रत्येकाचं काही कालमर्यादा ठरलेली आहे. त्या कालापर्यंत ते पदार्थ राहतात, त्याच्यानंतर ते पदार्थ नष्ट होतात. पण व्यवहारातलेही नष्ट होतात. प्रातिभाषिक पदार्थ ते प्रतीती तोपर्यंतच असतात, नंतर नष्टच होतात, म्हणजे नसतातच ते. व्यवहारातले पदार्थ तितक्या लवकर नाही नष्ट होत, पण नष्टच होत नाही असं नाही. तेही काय होतात? नष्ट होतात. हे आकाश, हा वायू, हे चंद्र, हे सूर्य, ही सगळी पंचमहाभूत ही प्रलय कालाच्या वेळेला काय होतात? नष्ट होतात. पण तिसरी एक वस्तू अशी आहे की ती नष्टच होत नाही. प्रलय काल झाला तरीही नष्ट होत नाही. कल्प नष्ट होतो, ती नष्ट होत नाही. असं दिसते तोपर्यंतच असणारी एक सत्ता, काही कालापर्यंत राहणारी दुसरी सत्ता आहे, आणि कायमची राहणारी ही तिसरी सत्ता आहे. त्याला पारमार्थिक सत्ता म्हणतात. ही व्यावहारिक सत्ता आहे. काही विशिष्ट कालापर्यंत टिकणाऱ्या वस्तू ज्या सत्तेत असतात ते, आणि दिसते तोपर्यंत ज्याची सत्ता असते त्याला प्रातिभाषिक सत्ता म्हणतात. तर या पारमार्थिक सत्तेमध्ये परब्रह्म आहे. पण मग ते परब्रह्म सुडक आहे. का सुडक आहे? त्याच्या जवळ काहीच नाही महाराज. ते अनंग तो पेंधा, निकवडा नुसधा, जीर्णाती वृद्धा पासून वृद्ध. ज्ञानोबरांनी लय टिंगल केली त्याची. कसा त्या बाईला आवडला कोण जाणे. ज्ञानोबरा म्हणतो त्याला काहीच नाही, त्याच्याजवळ काहीच नाही. हात नाही, पाय नाही. माणूस हातपाय, लोक म्हणतात अहो काही हातपाय हलवा. नाहीच तर काय हलविल देव? असं त्याला हलविल बुवा काय? त्याला काही हातपायच नाही, डोळे नाही, कान नाही, नाक नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. अचक्षु अश्रवण अहस्त अचरण रूपनावरण नामाती. बरं, त्याला आई नाही, त्याला बाप नाही, त्याला पोरं नाही, त्याला पोरी नाही, त्याला बायको नाही, त्याला नवरा नाही, त्याला काहीच. खऱ्या अर्थाने तो काय आहे? सुडका. खऱ्या अर्थाने तो सुडका आहे. आणि तुकोबारे म्हणतात आम्ही तद्रूप असल्यामुळं आम्ही काय मग सुडके. आम्हालाही कोणीच नाही, काहीच मी नव्हे. कोणी आहे गावीचा, एकाला ठाईचा ठाई एक. नाही जात कोठे येत फिरवून या, अवघेची वाया विना बोल सुडके. पण मग भाग्यवान कसे? काहीच नाही, व्यापक आहे आणि म्हणून आनंद स्वरूप आहे. आनंद स्वरूप आहे म्हणून भाग्यवान आहे. कारण आपल्याकडे आनंद ज्याच्याकडे असतो थोडाफार तरी त्याला काय म्हणतात? भाग्यवान. सततच रडत राहतं त्याला भाग्यवान नाही म्हणत. आता थोडाफार आनंद ज्याच्याकडे आहे त्याला जर भाग्यवान म्हणतात, तर जो कायमचा आनंद स्वरूप आहे त्याला का बरं नाही भाग्यवान म्हणता येणार? म्हणून सुडके सदैव. पण हा पारमार्थिक दृष्टीने अर्थ झाला. अन्यथा व्यावहारिक दृष्टीने सुडके शब्दाचा अर्थ केला तर वा काही नसणार. कवडी नाही, फुटकी कवडी नाही. म्हणजे अशी पूर्ण तर नाहीच नाही, पण फुटकीच काय नाही, कवडी सुद्धा नाही. त्यामुळं सुडके. तुकोबाऱ्या म्हणतात पारमार्थिक दृष्टीनं आम्ही भाग्यवान आहोत, व्यावहारिक दृष्टीनं आम्ही काय आहे? सुडके. आणि तुकोबाऱ्यांनी हा सुडकेपणा स्वतःहून स्वीकारलेला आहे. प्रतिज्ञा केलेली आहे होईन बेकारी.
तुकोबारे म्हणतात भावया भिकारी हे आम्हा कारण. तुकोबाऱ्यांना कमवण्याची अक्कल नव्हती म्हणून भिकारी होते असंही नाही, कमवण्याचं प्रारब्ध नव्हतं म्हणून भिकारी होते असंही नाही, तुकोबाऱ्यांना मिळत नव्हतं, मिळवता येत नव्हतं असंही नाही, आलं होतं तेही तुकोबाऱ्यांनी स्वीकारलं नाही. म्हणजे हा सुडकेपणा तुकोबाऱ्यांनी स्वतःहून काय केलेला आहे, स्वीकारलेला आहे. पण आहेत मात्र सुडकेच. आम्ही सदैव सुडके. किती सुडके, जवळ येतात चोर धाके. आमच्या जवळ यायला चोर सुद्धा घाबरतो. आम्ही जर दिसलो दुरून तर चोर रस्ता सोडून लांबून जातात. का बरं तुमच्याकडे यायला चोर घाबरतात? चोर याच्याकरता घाबरतात की त्यांना माहिती आहे यांच्याजवळ काहीच नाही. आपण घाबरायचं काय कारण आहे? तुम्ही काय त्यांना धरता का, धरून देता लोकाला का, सांगता पोलिसाची काही तुम्ही काय म्हणता त्याला, खबरे 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 का काय म्हणून तसं नाही. मग त्यांना असं वाटतं की आपण ह्यांच्या जवळ गेलं तर आपल्याला दया येईल, आणि दया आली तर आपलंच काहीतरी द्यावं वाटेल, काहीतरी द्यावं लागेल. त्याच्यापेक्षा तिकडे जाणंच नको. बरेच माणसं मिटिंगला टाळतात, त्याचं कारण ते राहतं. तसं चोर आमच्याकडे यायला म्हणून घाबरतात की त्यांना वाटतं यांना काहीतरी द्यावं लागेल. जवळ येता चोर धाके. आम्ही सुडके कशावरून आहे त्याचं दुसरं कारण आहे. आम्ही बाहेर गेलो तर आम्हाला दरवाजा लावावा लागत नाही. का बरं लावावा लागत नाही? असला तर लावला असता. एक तर दरवाजेच नाही, हा एक जे मोकळ त्याला कडी कोंडा नाही, ते बसत नाही, मोडलेले. आणि मग घराचं रक्षण तुम्ही बाहेर कुठे गेल्यावर, वा आमचे फार लोक आमच्या सोबतीचे, आमच्यावर प्रेम करणारे. आम्ही नसलो की गावातले सगळे पैलवान आमच्या घरात येऊन बसतात. कुत्री घर राखीती. गावातले कुत्रे येऊन बसतात, थंडी असली तर चुलीत जाऊन बसतात, मस्त आराम करतात. काहीच नाही. बरं आम्हाला काही अडचण नाही, काही झापडा फिपडा लावायची गरज नाही, काही नाहीच तर नेणारा काय नेऊन नेणार आहे. तेव्हा आम्ही सदैव सुडके, जवळ येतात चोर धाके, जाऊ पुढे भिके खुतरी घर राखती. नांदणू काहीशी सांगा, नाही तरी वाया भागा, थोरपण अंगा तरी ऐसे आणावे. तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला जर परमार्थात यायचं असेल तर त्याची नांदणूक अशा प्रकारची पाहिजे. कबीर महाराज रस्त्याने चाललेले होते. कोणीतरी घाईघाईत विचारलं, म्हणले महाराज मी जरा थोडासा संभ्रमात आहे, द्विधा मनस्थितीमध्ये, मला थोडंसं असं एक मार्गदर्शन करा ना. काय कसली परिस्थिती आहे मला हे समजत नाही. परमार्थ तर करायचा आहे मला, पण लग्न करून परमार्थ करावा का लग्न न करता करावा? म्हणजे गृहस्थाश्रमात घुसावं की असंच ब्रह्मचारी राहावं, कसं करावं? मला काही इकडून काही प्रमाण शास्त्रातले असे आहेत, काही प्रमाण असे आहेत. मला असं मनाचा जरा गोंधळ झालेला आहे, काय करावं महाराज? असं चालत होते कबीर महाराज. तोपर्यंत एक कुत्र, काही कुत्रेले मोकार राहते महाराज, काही भुकत आहे पण काही भुकत नाही, असं गपचिप येऊन धरते. एक कुत्र पिसाळलेलं नव्हतं, त्यानं गपचिप येऊन त्या कबीर महाराजांच्या पायाला धरलं, पिंडरीला धरलं. तरी महाराज मला कुत्र कुत्र हाड तरी म्हणा त्याला, ते त्याला हाड सुद्धा म्हणत नव्हतं. त्यानं त्याला हाणलं त्या कुत्र्याला. तिथे गेले, दुपारची वेळ, बाहेर बसले आणि सांगितलं, ए अरे पोथी आण बरं. ग्रंथ आणून दिला मंडळीनी, आणि ग्रंथ आणून उघडले. ते सांगितले, हे पाय दिवा लावा, आणून लावर, इथं मला दिसाने गेलंय. त्या बाईने दिवा आणून लावला.
म्हणे हे लोक तर सांगते महात्मे तर येडच दिसते. कुत्र चावतंय त्याला हाडमणीने गेले आणि दिवसा काय आणायला लावलाय, दिवा आणायला लावलाय. आता दिवसा दिवा काय कामाचं आहे बरं. त्याने सांगितलं महाराज दिवसा दिवा तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे तुम्ही तो काही सांगितलंच नाही. म्हणले सांगितलं तुला कळालं नाही. कसं काय कळालं नाही, तर जर तुला असं तसाच मुंजा राहायचा असला तर मग असं इतकं देहावर उदास पाहिजे की कुत्र डसलं तरी कुत्ता जाणे चमडी जाणे. आणि लय देहासक्ती असेल तर मग गृहस्थ आश्रम करायचा असेल तर मग इतकं आज्ञाधारक अशा प्रकारचं कुटुंब असलं पाहिजे की दिवसा जरी दिवा आण म्हणलं तरी तिने हे नाही विचारलं पाहिजे की दिवा कशाला लागत होता तुम्हाला. तुकोबा राय म्हणतात परमार्थ करायचा आहे ना तर मन ऐशी नांदणूक. परमार्थ करायचा असेल तर सदैव आणि सुडक राहायला पाहिजे. म्हणजेच कसलीही अपेक्षा नसली पाहिजे मनामध्ये. नांदणूक ऐशी सांगा. आणि अशी जर नांदणूक नसेल तर वाया भागा, पळा पळा. फारच मोठा हव्यास असणारे या देशातून त्या देशात, त्या देशातून त्या देशात पळतात. त्याच्यापेक्षा कमी असलेले या राज्यातून त्या राज्यात पळतात आणि त्याच्यापेक्षा कमी असलेले या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात पळतात. पदरात काहीच नाही पडणार. जर अशा प्रकारची मनोवृत्ती नसेल तर भागा, वाया. नांदणूक ऐशी सांगा. अशा प्रकारची नांदणूक अशा प्रकारचं असलं पाहिजे. सदैव असून सुडके, नाहीतरी वाया भागा. नाही तर मग फुकट पळावं लागेल. पदरात नाही काही पडायचं, नाहीतरी वाया भागा. एक जण घोडा ऐकायला आला होता बाजारात. अनेकांनी आणले होते विकायला घोडे. घोड्याचाच बाजार होता तो, म्हणजे 4 पायाच्या घोड्याचा. लग्न सराई नाही म्हणत मी. ते एक जण आला पाहत पाहत घोडे, पण तो घोड्याचा पारखी होता. सगळेच घोडे काही जातीवंत नसतात, पण सगळेच काही गद्य नसतात. काही जातीवंत असतात. सगळे हुशार नाही राहत आणि सगळे बुद्धू बी राहत नाही. कोणी असं, कोणी तसं, कोणी असं, कोणी तसं असतंच. काही तेज जातीवंत ज्याला नुसता इशारा बस झाला. महाराज आजही कोट 2-2 कोट रुपये घोड्यांच्या काय किमती आहे, किमती. 40-40, 50-50 लाखाचे तर घोडे आपल्याकडे आहेत. नुसता इशारा केल्याबरोबर वाऱ्याशी स्पर्धा करत धावतात. पुराणामध्ये अनेक घोड्यांचा इतिहास आहे. मग ते महाराणा प्रतापाचा चेतक असो, झाशीच्या राणीचा असो, नाही तर शिवाजी महाराजांचा असो, घोडे माणसापेक्षाही इमानदार आणि खूप चांगल्या प्रकारचे, कुशल अशा प्रकारचे घोडे. मला सांगायचंय ते त्यांनी पाहिलं जातीवंत घोडे, ज्या घोड्याची लाखो रुपये किंमत असणार असं घोडे. त्याने विचारलं का हो, बोला केवढ्याला द्यायचं. आता त्यानं चोरून आणलेला होता. त्याला त्याच्यातली पारखही नव्हती. घोड्याची किंमत 20, 30, 40 हजारापर्यंत. त्याने 40,000ला द्यायचं. त्यांनी लगेच ओळखलं की हा याचा घोडा नाही, हा घोड्याचा पारखी नाही, हा नक्की आणि काय आणलेला आहे, चोरून आणलेला आहे. ठीक आहे म्हणले, जरा फिरून आणतो.
पण म्हणले तुम्ही फिरून आणणार पुन्हा नाही आले तर चप्पल सोडलं त्यानं. मारली टांगण गेला. त्याला माहिती होतं की याच्याजवळ काहीच नाही या घोड्याचं. तो पुन्हा कुठं येतोय. बराच वेळ झाला तो तसाच त्याची वाट पाहत उभा राहिला. त्याच्याही लक्षात आलं की आता बहुतेक येत नाही. त्याचा मित्र भेटला. ते म्हणे का रे इकला घोडा. ते म्हणे हा. केवढ्याला गेला. घेतला तेवढ्याला. अरे घेतलं तेवढ्याला काय आणि मग काय धंदा करायचा. जेवढ्याला घ्यायचं तेवढ्याला विकायचं असलं धंदा. नाही नाही तसं काय नाही म्हणलं. आहे ना नापा काय. तसं घरदार सोडून कीर्तन प्रवचन करत बोंबलत फिरायचं आणि जर पदरात चपला पडत असतील तर ह्यो धंदा काय कामाचा. वाया भागा. नांदनू कायसे सांगा नाही तरी वाया भागा. थोरपणा अंगा तरी ऐसे आणावे. मोठेपणा असं आणायचा असेल तर परमार्थातला मोठेपणा हा सुडके असण्यामध्ये, त्यागामध्ये, भोगामध्ये नाही. नांदनू कायसे सांगा नाही तरी वाया भागा. थोरपणा अंगा तरी ऐसे आणावे. अक्षयी साचार केले सायासानी घर. एरंडासी हार तुझा भार. बरेच तुकाराम महाराज काय ज्याला सांगत होते त्याची का टिंगल करत होते. काय काय कळतच नाही या अभंगामध्ये. कुठंही परमार्थाचा मोठेपणा सोडलेला नाही चरणामध्ये. तुकोबारायांना विचारलं व तुमची स्थिती कशी काय. तुकोबाराय म्हणतात सायासानी अक्षयी साचार घर केले. काय तुकोबारायांचे वाक्य आहेत. आम्ही घर केलंय. अर्थात ते सहजासहजी नाही झालं. गरजावया म्हणून नाही झालं. कोणा किंवा आयत्या बिळावरचे आयत्या बिळातले नागोबा नाही झालो. सायासानी घर केलंय. फार मोठे सायास करावे लागले त्याच्याकरता. पण घर असं केलं की ते अक्षय आणि साचार. अक्षय, क्षय म्हणजे नाश, आणि ज्याचा नाश होत नाही त्याला काय म्हणतात अक्षय. अक्षय मुहूर्त अवटामध्ये साधते. तर ह्या 3.5 देहातच अशा प्रकारचं घर करता येतं. कुठं आहे ते. परेहोनी परते घर. परेच्या पलीकडे. निरंजनी आम्ही बांधिले घर. निराकारी निरंतर राहिलो ते. निरंजनामध्ये आम्ही घर बांधलेलं आहे. निरंजन. पण मात्र त्याला सायास करावा लागले. याच्यासाठी केला होता अट्टहास. खूप सायास केले. देवतीही बळे धरिला सायासे करोनिया नाश. उपाधीचा आपल्याला एका दिवसातच संपायचा आहे ना, तेव्हा सायास करावं लागले. खूप सायास. परमार्थामध्ये साध्य प्राप्त होतं पण सहजासहजी नाही होत. क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. नंग्या तलवारीवरचा नाच आहे परमार्थ म्हणजे. भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. पण आम्ही सायास केले आणि ज्याचा कधीच नाश होत नाही, जे वास्तव आहे अशा प्रकारचं घर केलं परमार्थातलं. म्हणून सदैव. आणि व्यवहारात सुडके. व्यवहारातलं घर असं आहे की एरंडासी हार दुजा भार न साहती. आमच्या घरावर अशा प्रकारचे वासे आहेत की त्यांच्या पुढे एरंडाला सुद्धा माघार घ्यावी लागते. जर होड लागली पैज कोण अगोदर मोडतं. कोण वजन सहन करू शकत नाही याची पैज. आता पैजा काय कशाच्या पण लागतात. तेव्हा अशी जर पैज लागली तर एरंडालाही मागं सरकावं लागेल. बाबळीची, जांभळीची, बोरीची, आंब्याची लाकडं मागं सरकतील याच्यात आश्चर्य नाही. एरंडाला सुद्धा मागं सरकावं लागेल. असं कसं काय. मग ते असंच आहे.
दुसरा भारच ते सहन कर. आमच्या घरावर जायला शिडी लागते, खाली यायला शिडीचं कामच नाही. कुठं बी पाय दिला की खाली एरंडाशी हार. का? दुजा भार न सहाती. दुसरं ओझ अशा प्रकारचं ते सहन करत नाही. असं आमचं घर आहे व्यवहारातलं, म्हणून सुडके आहोत. आणि अक्षयी साचार म्हणून सदैव अशा प्रकारचे आहोत. या सदैव आणि सुडक्याचाच विस्तार सगळ्या पूर्ण अभंगामध्ये तुकोबरायांनी केलेला आहे. म्हटले पण मग धनधान्याचं कसं काय? धनधान्य वा, जे लोक, जे श्रीमंत लोक आहे ना, त्यांचं धन बँकेतच असतं फक्त. कुठे खेडेगावात तर बँके नसते. सिटीमध्ये असल्या बँका तर 4-2 बँका असतात. तुमचं आमचं प्रत्येक घरोघर आमचं धन सगळ्या लोकांकडे. त्याच्यामुळं आम्हाला ते पासबुक आणि ते कार्ड, काय म्हणते त्याला, एटीएम, आणि कोणी फसवायचं संबंधच राहत नाही. धन कन घरोघरी. आमचं धन धान्य सगळं घरोघर लोकांकडे वाटलेलं आहे. आणि मग तुम्हाला खायला भिकेवरी, पोटभरी भिकेवरी. असं का बरं केलं? कोण रिकाम आहे ते जतन ते करी? कोण गुरे वासरे, गुरण वासरण जतन करायला कोणी? आम्हाला कुठं आमंत्रण की चालले थोबाडवर करून तिकडच कीर्तनाला, घरी राखायला कोण रिकाम आहे? जतन ती करी कोण? गुरे वासरे. आणि तुम्ही तर सदैव म्हटले. सदैव याच्याकरता म्हणलो आम्ही. कशाकरता? झाली सकळ निश्चिंती. सदैव निश्चिंती, चिंता रहित जीवन झालेलं आहे. कोण आहे भाग्यवान आमच्यासारखा? विचारा मोदीजींना. चिंता रहित. व्यवहारातला जितका मोठा माणूस असतो तितका जास्त चिंतावान असतो. कारण सगळं सांभाळायचं तर सगळ्याचीच काय करावी लागते? चिंता. दरिद्र असेल तर त्याला फक्त त्याच्या खायची चिंता राहते, मोठा असेल तर त्याला सगळ्याची चिंता असते. किती अवघड आहे. कशा शासनावर ते सत्तेवर जाण्याकरता प्रयत्न का करतात ते आश्चर्यच वाटतं. किती अवघड आहे. शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला म्हणून आतापर्यंत हे निघत होते. इकडून तिकडून कर्ज माफ केलं तर अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी पंचनामे करा. पुन्हा काय झालं तर कापूस आलेला ते बोंडाळ्याने खाल्ला, त्याची नुकसान भरपाई द्या. इकडं कोकणात काय झालं तर ते माग ते वादळ आलं, त्यांना अमकं द्या. रोज एकाचा संप आहे महाराज, रोज एकाचा मोर्चा आहे, रोज एकाचं. नाही तर उतरा खाली. आता कोणाच्या वेळ उतरायचं खाली? काय किती काही ताण आहे आपल्याला? निश्चिंती तुकोबाराय म्हणतात. आम्ही निश्चिंत झालो, चिंता रहित झालो. आम्हा भय चिंता नाही. धाक जन्म मरण काही एक झाला. इहलोकी परलोक आले सकळीक वैकुंठ. चिंता नाही गावी का सदैव निश्चिंत म्हणून. निश्चिंत म्हणून सदैव. सुडके तर आपणही असतो पण निश्चिंत नाही ना. तुकोबाराय नुसते सुडके नाहीयेत. झाली सकळ सगळ्या प्रकारची चिंता निघून गेलेली. सगळ्या प्रकारची व्यवहार चिंतेचे मुख्य 2 प्रकार, व्यावहारिक चिंता आणि पारमार्थिक चिंता. परमार्थामध्ये शिरल्यानंतरही चिंता असते, व्यावहारिक नसली तरी काय असते? पारमार्थिक असतेच ना. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावे निश्चयशी. ऐशी चिंता. कैशी चिंता? कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. माझा उद्धार होईल, देव माझ्यावर कृपा करेल. या कर्माच्या जखड्यातून पाशातून मी मुक्त होईन. काय हे खंडाईल कर्म?
आयुष्यातील धर्माधर्म कासयाने ते कळेल वर्म म्हणवणी श्रम. वाटत असे काय हे निवतील डोळे, सुख ते देखोनी सोहळे. काय संचित कैसे त्यानं कळे होतील डोळे, काय ऐसे पुण्य होईल गाठी. गाली न पाहिजे देवाचे मिठी, मज तो कुरवाळीला पुसावेसे हेचे वाटे. जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे. ही पारमार्थिक चिंता आहे. आपला उद्धार होईल का, आपल्याला संतांची भेट होईल का, आपल्याला ज्ञान प्राप्त होईल का, आपल्याला वैराग्य अशा प्रकारचं मिळेल का. अशा प्रकारे परमार्थाची जी साध्य आहेत ती साध्य प्राप्तीची आणि जे प्राप्त झालेलं आहे त्यांच्या क्षेमाची चिंता असतेच. ही पारमार्थिक. हा जयाच्या कोळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. तर आम्हाला ही चिंता राहिली नाही. दुसऱ्या चिंतेचा प्रकार आहे व्यवहारातली चिंता. आता व्यवहारातली योग चिंता नसतेच महाराज. परमार्थातल्या चिंता तरी मर्यादित आहेत. व्यवहारातल्या चिंतेला काय नाही, मर्यादाच नाही. भगवान सांगतात चिंताम अपरिमेयांच. अपरिमित अशा प्रकारच्या व्यवहारात चिंता आहे. सुरुवात त्याची काय खायचं इथून असते. अहो ज्याला नाही त्याला असते, ज्याच्याकडे भरपूर आहे त्याला काय चिंता, त्याला बी चिंता राहते. त्याला कसली चिंता आहे, काय काय खावं. चिंताच आहेच ना. 17 भाज्या केल्यात, काय काय खायचं. दुसरी त्याला चिंता असते. काय चिंता असते, बाहेर सगळेच उपाशी आहे, आपण कसं काय खाता. त्यांच्या समोर खावं तर त्यांना द्यावं लागल. तिसरी चिंता असते. तिसरी त्यांची चिंता काय, कुणी चोरून नेतं की काय. चौथी चिंता असते. चौथी कशाची चिंता आहे, आतापर्यंत टॅक्स भरला नाही, दाढ पडते काय. काय एक चिंता राहते बरं. किती काही अशा प्रकार जाळ असतं चिंता. आणि तरी माणसं असतात. हे मोठेपण आहे त्यांचा. संसारात राहणाऱ्या माणसाचा हा मोठेपण आहे की एवढे सगळं चिंतेचा जाळ चौकडे असताना सुद्धा अगदी धीरपणानं त्याच्यातूनही चालत जातात. विचारे पाया पडावं खरंच. संसारातली चिंता तुकोबारे म्हणतात संसाराची चिंता ही आम्हाला नाही राहिली. संसाराची चिंता का बरं नाही राहिली. शेवटच्या चरणात त्याचं त्याने उत्तर दिलेलं आहे. कारण कुटुंबाची सेवा तुझी. आमची त्या चिंता सगळीच खरं तर देवाने अशा प्रकारची आपल्या अंगावर घेतलेली आहे. म्हणून माझी या बघता नाही संसाराची चिंता किंवा नाही एकही चिंता. तया ते समुद्रता आती मी सदा मी सगळं. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी वाटदा खरी धरून. योगक्षेमम वहाम्यम झाली सकळ निश्चिंती. बस आमच्याकडे भांडवल आहे सेना आणि माती. आणि मग तिनं काय करता सारा होतो. सडा संमार्जन हे वाजे करणे उदक भरी ना सुगंधेशी. त्यामुळं तुम्ही बघा ना भिंत्या कशा आमच्या अशा चकाचक आहे का. पेटवायचंच नाही त्याच्यामुळे धूर लागायचं काम नाही. आणि वृंदावने तुळशीची वृंदावने चकाचक असतात. ती बी ह्यानी नाही केलेली, जिजामाऊलीने केले, पण ते दाखवित होते लोकांना. वृंदावने तुळशीची. तो काय म्हणे देवा तुकोबाराय म्हणतात की या निश्चिंतीचं कारण असं आहे की हेवा अवघा हेवा देवा निरविला. हेवा हव्यास, हेवा मत्सर, हेवा उत्कंठा, असे 3-4 अर्थ कोशामध्ये हेवा शब्दाचे दिलेले आहेत. तर आपण इथं हव्यास जन्माला आल्यानंतर प्रत्येकाच्या ठिकाणी असतो हव्यास. हे मिळवावं, ते मिळवावं, ते मिळवावं, ते मिळवावं. बरं संसारात इतकं आहे की हे मरत तरी ते मिळवायचं राहतच शिल्लक. किती संसार मोठा आहे त्याच्यामुळे ते हव्यास वाढतच जातो. मिळायला लागलं की वाढत जातो, मिळायला लागलं की वाढत जातो. तुकोबाराय म्हणतात आम्ही हा हेवा आहे ना, हा हेवाच देवाला अर्पण करून दिला. आता आमच्या ठिकाणी हेवाच राहिला नाही, कसलाच हेवा राहिला नाही.
काहीच मिळवायलाच काही राहिलं नाही. नानवाप्तम अवाप्तव्यम, जसा परमात्मा आहे तशी आमची स्थिती झालेली आहे. आत्मानं चेद विजाणयादयमस्मीति पुरुषा किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुस्वंजरेत. तेव्हा हा सगळा हेवा देवाला आम्ही अर्पण केला. आणि मग पाहू, पण मग काही जबाबदारी असते. शरीर आहे तोपर्यंत शरीराला लागतं ना काही ना काही. हो लागतं ना, पण मग ती जबाबदारी त्याने उचलली आहे. करतोय तो तर मग काही विनाकारण आपण कशाला. जर सगळं तो करतोय मग आपल्याला काय गरज आहे. करू द्यावं. आपण केलं तर मग तो बी असं आहे ना महाराज, आपण करायला लागलं की ते म्हणतो हा मग करतोय देव, करू दे मग दे या ना म्हणा. करतोय तर करू दे म्हणतो तो. म्हणतो मग चला काय हरकत नाही. बरं मग आपल्या हातात फार कमी राहत आणि उगाच यानं द्यायचं. ते गाडी खाली चाललेलं कुत्र, पूर्वी लग्नाला वगैरे सगळ्या गाड्याचं वाहनच गाडी होतं, बैलगाडी. आणि मग ते गाडी निघाली म्हणजे कुत्रं निघायचं. बरं त्याला पाहुणे रावळे जास्त असल्यामुळं मग आपण कोणाला दिसू नये म्हणून ते गाडीच्या मध्ये खाली चालायचं. इकडून चाक वरती ती आखरी, त्याच्यावर पाटली, त्याच्यावरती माणसं बसलेली आणि मध्ये चालायचं. आणि ते चालता 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 त्याला असा भ्रम होतो की आपणच गाडी ओढून राहिलो. अरे वेळ झालेला आहे, चला राहू लवकर. मग तिथे जागीच पाय असं सनसन चालत. आता ते बैल नाही चालल्यावर हे नुसतंच उड्या मारून काय ती गाडी थोडी चालणार आहे. कधी कधी चढ आला का ते असं उगतच, तसं ते ड्रायव्हरच्या शेजारची माणसं उगतच पाय दाबी ते खाली. ते त्याचं काही ब्रेक नसतं काय नसतं. तसं ते चढ आला म्हणजे ते कुत्र उगतच असं नेटान देतात. आता पोरीचं लग्न आहे, काहीतरी आपल्याला करावंच लागेल. काय आणि कोणी करायला लागला की हा होतो बाजूला, हा दे या दे तुम्ही त्याच्यावर टाकून मग तो पळतो. आता हे काहीच पाहत नाही म्हणजे आपल्यालाच करावं लागेल. नाहीतरी जग आपलं नाही, जग कोणाचं आहे? त्याच आहे महाराज. ह्या जगामध्ये जेही चालतं ते सगळं तो चालवतोय, त्याचं म्हणून चालतंय. मग कसं आहे, एखाद्या शेतकऱ्याकडे जनावर असले त्या गुराख्यानं नाही आला तर त्या शेतकऱ्याला कसंही करून त्यांना पाणी आणि चारा करावाच लागतो. तसा ह्यो मालक आहे. तुम्ही व्हा बाजूला, ते होतंय की नाही बघा. पण मग आपल्याला वाटतो ना आपण दे या ना, होऊन जाऊ दे. मग तुकोबाराय म्हणतात आम्ही सरकलोय बाजूला, दिलंय त्याच्या खांद्यावर टाकून, पळतोय आता तो. कुटुंबाची सेवा तोची करी. आमच्या ते काय झालं, बोलोबाचं श्राद्ध झालं, पुण्यतिथी करायची तुकोबार. आता उद्या नाही काय आपले शिवराम बाबाची भाऊच्या वडिलांची पुण्यतिथी, जसे भाऊ प्रत्येक वर्षी करतात बरोबर आहे ना. उद्याच आहे ना. अरे हा मी विसरून गेलो असतो. उद्या एकादशी योगाने बरं झालं, एकादशीला ते गेले त्याच्यामुळं कीर्तन बी होतंय आपलं. तर उद्या प्रवचनाच्या ऐवजी 5 ते 7:30 पर्यंत कीर्तन राहील. अजून एक वारकरी, त्यांची पण पुण्यतिथी आहे. परवाच्या दिवशी पण आम्हाला जिथं ज्यांनी आळंदीला आणून ठेवलं ते आमचे गुरु रंगनाथ महाराज जवळेकर, त्यांचं पण असंच कोणाचं तरी मुंडकं, म्हणजे लोकांना कोणाला तरी सांगून कुणीतरी मग भाऊ करत होते. काय अडचण काय, रोज बी त्यांनी केली तर आपण काय नाही म्हणायचं, काय करायचं. तेव्हा उद्या पण संध्याकाळी कीर्तन आहे 5 ते 7 आणि परवाही 10 ते 12 कीर्तन आणि सर्वांना महाप्रसाद आहे. आपलं हेच चाललं होतं काय, तू काय म्हणे, हा बोलोबाची पुण्यतिथी. तुकाराम महाराज पूजा केली, निघाली गळ्यात विना घालून, जिजाबाईने आठवून दिलं, हो बापाची पुण्यतिथी करायची का नाही. हा आज आहे का, हा आज आहे. अरे वा, असं कसं काय, त्याने आपल्याला शरीर दिलंय, त्यांनी सगळं दिलेलं आहे, पुण्यतिथी तर करायला पाहिजे, करायची आहे का काही, म्हणजे काही नाही का घरात, बघा ना. मग काय अडचण आहे म्हटलं. आता जातो शेतामध्ये, आणतो भाजी शिजवून, भाजी तर नाही मध्ये दाखवू,
आमचे पिताश्री तसे काय हे नव्हते, ठेविले आनंद तैशीच राय काय. गेले महाराज तुकाराम महाराज भाजी आणायला म्हणून सकाळी गेले. आता एका शेतकऱ्याचं गहूचा काढायचं काम चालू होतं. रोजाने माणसं लावलेली होती. त्यांनी पाहिलं, तो बरं आहे, गहू काढू लागता का? बरं. आता गेले विसरून बापाची पुण्यतिथी, गहू काढायला लागले. 10 वाजले, 10:30 वाजले, यांचा अजून पत्ता नाही. 12 वाजता तर नैवेद्य दाखवला गेला पाहिजे. महाराज हे तुकाराम महाराजचं रूप घेतलं, एवढं गठोडं डोक्यावर घेऊन असा कणतच आला. आवले 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 हे पाय सगळं आणलेलं आहे. लवकर स्वयंपाक कर, 1-2 शेजारणी बेजारणीला बोलव, मी लोकांना निमंत्रण देऊन येतो. गेले हे निमंत्रण द्यायला जिजामाईनी सोडवलं. जिजामाईला आश्चर्य वाटलं. महाराज पुरणपोळीच्या स्वयंपाकातलं काहीच राहिलेलं नव्हतं आणायचं. म्हणजे बाईनं जरी लिहून दिलं हे आणा, तरी काही ना काही राहील लिहिताना. एवढं सगळं अगदी जिरे, हिंग, गावरान तूप, कुरवड्या, डाळीचं पीठ, तेल, डाळ, सगळं सगळं. बाई आज काय कुठं आणलं असेल, कसं काय यांना सुचलंय काय माहिती. जिजाबाई सुगरण होत्या, 2-3 बाई हाताखाली घेतलेल्या. स्वयंपाक सुरू केला. घरोघर जाऊन सांगितलं, महाराज आमच्या वडिलांची पुण्यतिथी जेवायला या, आमच्या वडिलांची पुण्यतिथी जेवायला या. लोक असेच पाहायचे तुकाराम जेवायला. आता तुकाराम महाराज कीर्तन तर ऐकायला जात होते, सगळी श्रद्धा तुकोबर यांच्यावर होती, पण जेवायला ह्यांच्याकडे काय जेवायचं. हा कीर्तनाला या म्हणले असते तर ठीक होतं, कीर्तनाला या नव्हते म्हणत, जेवायला. घरच्यांनी सांगायचं घेऊन चला अजून 1 जणाचं जास्त. पण बघूया आता तुकाराम महाराजांनी बोलवलंय तर म्हणून सगळं गाव सांगितलं. याला केळीचे पानं कापून आणले, एवढा मोठा बा. जिजाबाईंनी स्वयंपाक केला, हे लोक जमले. जिजाबाई म्हणे आता एवढा स्वयंपाक कसा यांना पुरायचा. बसवल्या पंक्ती. तुकाराम महाराज आग्रह करू करू वाढतात, घ्या, किती दिवसांनी जेवायला आले आमच्याकडं. ते म्हणे पहिली ना खरी. किती वाढलं तरी संपतच नव्हतं. जिजाबाईंना आश्चर्य वाटलं, तर एवढ्या स्वयंपाकात किती माणसं जेवते काही कळत नाही का. नेहमीच्या माणसाला लगेच लक्ष देतो. किती माणसं स्वयंपाक तासाचं, अख्खं गाव जेवलं महाराज. बाकीची बाहेरची माणसं सगळी आणून बसवली, तो सगळे तृप्त झाले. ते सगळी पानं उखंड्यावर, हे ढीग डोंगरासारखा उखंड्यावर पात्राचा. आणि मग सांगितलं की हे पाहिजे, आता मी हे सगळी भांडी धुवून ज्याची त्याची देऊन टाकतो आणि मग निवांत आपण जेवू. गेले भांडे धुवायला. आणि हे बाबा ते 4 वाजेपर्यंत ते गहू काढला. आणि त्या शेतकऱ्याला आनंद वाटला. काम करणाऱ्यापेक्षा जास्त तुकोबाऱ्यांनी काम केलं. भले एवढ्या मोठ्या पेंड्या बांधून दिल्या डोक्यावर गव्हाच्या. ते घेऊन आले, टाकलं. जिजे बघ, मी नुसते भाजी दाखवू म्हणत होतो नैवेद्याला, बघ वडिलाच्या पुण्यानं गहू आलेत, कुठ आणि सांजा तयार कर स्वयंपाक. आता म्हणजे मला येड बीड लागलं का काय. तू काय झालं, वडिलांची पुण्यतिथी आहे ना, तूच तर सांगितलं करायचं नाही का पुण्यतिथी. तो बघा पत्रावळ्याचा ढीग, सगळं गाव जीवन गेलो, तुम्ही शिदा आणला. आणि ती म्हणे मी शिदा आणला. आता कमाल झाली, मग काय माझ्या बापाने आणला का. आणि मग तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं. मग तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं आणि मग तुकाराम महाराजांनी ठरवलं, करतोय ना तू, मग कर. तू काय म्हणे, देवा अवघा निरावेला हेवा, कुटुंबाची सेवा तोची करी आमच्या, नांदणू कायशी सांगा. परमार्थ करायचा असेल तर ऐशी नांद नको सांगा, नाहीतरी वाया भागा थोर पण अंगा, तरी ऐशी नाही पुंडली.